नुसती हिंडत राहते इकडं तिकडं. ठीक आहे, तुझी आत्या इथंच आहे आणि म्हणे जात्यासाठी जागा शोधते. बस बस इथं, हालायचं नाही इथून, कळलं का? अय सुशीले, तिला जवळ घेऊन बस. इकडं तिकडं जायची पोर. हा, इकडंच अडकून बसले तर बेडकांपाशी जाताच येणार नाही ना. आता काय करायचं? तर मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या माझे आमदार पोपटराव लांडगे यांचं. टाळ्या. काय झालं? मोठ्या बाई, आमचा प्रथमेशच दिसत नाहीये. अहो असेल हो. किती काळजी करताय. पुढे नीट वाट. टाळ्या. रे शेवटपर्यंत आवाज येतोय का? नक्की. तर मंडळी, आज या ठिकाणी टीव्हीवर केवढे प्रसिद्ध असलेले हरिभक्त परायण जागतिक कीर्तीचे मांजरेकर महाराज त्यांचं इथे पदार्पण झालंय. आगमन. तेच ते शेम मला तेच म्हणायचं होतं. आगमन आगमन झालंय. ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. टाळ्या. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, हा जो आपण कीर्तनाचा कार्यक्रम इथे आयोजित केलाय, तर त्यामागे या पोपटराव लांडगेंचा अगदी सिंहाचा वाटा आहे बरं का. टाळ्या. तुम्ही आमच्या या विटूच्या वाडीला पायाने टच केलं, हा आमचा केवढा मोठा बहुमान म्हणायचा. टाळ्या. आमची श्रद्धा, आमची भक्ती, आमची शक्ती, आमच्या आयुष्याचं ध्येय हे फक्त लोकसेवाचे. टाळ्या. पण मी हे आज बोलत नाहीये. गेले 3 पिढ्यांपासून आम्ही हे बोलतोय आणि ही सेवा आमच्या घराण्यात करण्यात येते. तुम्हाला ते पटलं नाही, यंदा आमच्यावर अविश्वास दाखवला. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्यावर रागवलोय की रुसलोय. हा, विठुराया मला मदत कर. विठुराया मला मदत कर. आपले वेंगू महाराज अडचणी झाले तेव्हा अंतजीने आमच्याकडे शब्द टाकला आणि आम्ही तुझे ला. आम्ही काय दिलं, काय नाही दिलं आणि किती दिलं त्या गोष्टीचं मॅटर नाही. रे मॅटर करत नाही गोष्ट, बरं का? आणि मला परत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी आजपर्यंत स्वप्न विकली नाही. जे बोललो 5 पर्यंत जे बोललो ते मी करून दाखवलं. आता मी बेडकांपाशी कसं पोहोचू? ए, प्रथमेश कुठे? काय माहिती कुठे? तुझ्या बरोबरच खेळत होता ना. हो, पण तो सगळे होता. आता नाही माझ्यासोबत तो. फार गोळ काढू नका. 1.5 लाख खर्चू, 1.5 लाख मतं हितच जातील. तर मी माझं भाषण इथे संपवतो. दौलतराव या. तर पंचकृषीतील भाविकांनो, आज या भव्य कीर्तन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज इथं व्यंकोजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन मांजरेकर महाराजांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी मांजरेकर महाराजांना नमस्कार करतो. मांजरेकर महाराजांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपण त्यांना रोज टीव्हीवर पाहतो, त्यांच्या रसाळ वाणीचा आस्वाद घेतो. पण आज प्रत्यक्ष आपल्या समोर ते कीर्तन सादर करणार आहे. या महाराजांचं कीर्तन मला उधळायचंच आहे. तेव्हा मी महाराजांना विनंती करतो की त्यांचं कीर्तन त्यांनी इथं सादर करावं. हो दौलतराव, अहो हा कार्यक्रम आम्ही स्पॉन्सर केलाय.
हे असं शॉर्टकट मध्ये नका सांगू. पैसेवर सांगा की हे वृत्त कळलं पाहिजे लोकांना. काय इकडं तिकडं काय बघताय दौलतराव? पोपटरावांनी दौलत दिली म्हणून तर हा डाव रंगलाय. हा? टाळे. माजी आमदार पोपटराव लांडगे यांनी दिलेल्या भरघोस निधीमधून आजचा हा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होतोय. सगळ्या गावात बॅनर लागलेत. सगळं सगळ्या लोकांना कळलंय कीर्तनाचा धार्मिक कार्यक्रम आहे हा. त्याचा आता उगाच इव्हेंट करू नका. मुख्य कार्यक्रम सुरू करा वेळेत. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपली कीर्तन सेवा इथे सादर करावी. विठुराय यांनी आपल्या वेंकू महाराजांना त्रास दिलाय. हरे जय जय राम कृष्णा हरे. हरे जय जय राम कृष्णा हरे. जय जय राम कृष्णा हरे. जय जय राम कृष्णा हरे. अरे विठुराय नुसतं कमरेवर हात ठेवून उभा नको राहूस. मला मदत कर. कर ना मदत. मला मदत कर ना. जय जय राम कृष्णा हरे. 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 गेली गेली अच्छू तिळा तिळा दार उघड. इथे इथे खजिना कुठे? पेशन्स पेशन्स. मी काय म्हटलेलं तुला? ती घाई संकटात नाही म्हणून जरा पेशन्स ठेव. हा जा त्या झाडाजवळ उभा. मी एकटा? हट यार. देवा प्रथमेश तू माझ्या नजरेतली ना सगळी रिस्पेक्ट घालवून बसलायस बघ. घाबरलास ते पण ऐन टायमाला. काय प्रथमेश घाबरलं म्हणजे ते थोडस. हिम्मत हिम्मत ठेव जरा. आणि यात खजिन्याची चावी आहे ती पण ठेव. आता त्या झाडापाशी जा. तोपर्यंत मी लाल दगड शोधून आणतो. दगड? लाल दगड कशाला? घासायला. काय? चावी चावी घासायला रे. कसं आहे लाल दगडाला चावी घासल्याशिवाय खजिना ओपन होत नाही. आणि जर तसं केलं नाही सगळी मेहनत वाया. जा थांब थांब थांब. मंत्र ऐकून जा जरा. खजिन्याची हौस भारी वेताळा वेताळा करशील ना पुरे. आणि ह्यो मंत्र 20 वेळा म्हणायचा आणि 21व्या वेळी एकदम जोरात म्हणायचं. सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे असं. मग ह्यो डबा उघडायचा. चालते काय? चला निघा. खजिन्याची हाऊस भारी वेताळा वेताळा करशील ना पुरी. माग वळून बघायचं नाही. खजिन्याची हाऊस भारी वेताळा वेताळा करशील ना पुरी. खजिन्याची हाऊस भारी वेताळा वेताळा करशील ना पुरी. तुला बॅट मारतो काय? बस या जंगलात बोंबत. खजिन्याची हाऊस भारी वेताळ वेताळा करशील ना पुरी. 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 20 वेळा बोललो उघडू का?
आदू तुझा पाण्यात माझं एक काम होतं. काय काम आहे? ए आपलं हे काय काम काय टाळ दे टाळ. का बरं? ते आत्तोबाने मागितली होती, तुला सांगितच विसरून गेलेली. तुझा पाण्यात मी आत्तोबाला टाळ देते. हो. कळतं का नाही? आ मेली असते ना मी. माझ्या धडकले तुम्ही मरणार. डोळे फुटले का तुझे? मांजरेकर बाई, हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारू शकते ना. अगं कार्तिक, ए, इकडे काय बघताय? कीर्तनाकडे बघा. मेला हा. प्रथमेश जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय 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 विठोबा. गुरु गुरु हे आलोय. महाराजांचं नेहमी एक वाक्य असायचं, ना जावे लोभाच्या वाटी, कशाला हवे ते द्रव्य रूपी काठी. संत म्हणून गेले, काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या षड्रिपूंचा त्याग करा. मला सांगा, मद म्हणजे काय? काय मद म्हणजे काय? अहम भावनेने जगणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. हे संपदेचे सोहळे आधी बंद झाले पाहिजे. मध्ये एक जण भेटले होते, मला म्हणाले, महाराज तुम्ही टीव्हीवर किती छान दिसता, किती छान बोलता. तर महत्वाचं हे नाही की मी टीव्हीवर दिसतो, महत्वाचं हे आहे की मी हरिनाम अनेक लोकांपर्यंत पोहोचवतो. हरिनामाचं तर सोडाच, आजकाल तर फक्त पैसा 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 आणि पैसा. काय करायचं ते गाडी घोडे बंगले, कुठे घेऊन जाणार तो पैसा? त्याचा निरोप आला पटकन की जावं लागतं पटकन. तो काय ऍडव्हान्स मध्ये सांगत नाही. आता ही एक ऍडव्हान्सची एक गंमत. आजकाल ऍडव्हान्स शिवाय कामच होत नाही. पण तो वरचा काय ऍडव्हान्स मध्ये निरोप देतो का? त्याचा निरोप येतो की जायचं असतं, तेव्हा त्या संपत्तीचा काही उपयोग होत नाही. मग आता मला सांगा, एवढी सगळी जी संपत्ती गोळा करून ठेवली त्याचा उपयोग काय? मग तेव्हा एकच गोष्ट स्वतः बरोबर राहते, ते म्हणजे आपले कर्म. म्हणून म्हणतो, आपल्यामुळे कोणाला दुःख देऊ नका, आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही. हे बा, अहो तुम्ही गेला तर तुमच्या आठवणीने डोळ्यात पाणी येऊन दे. तुम्ही येणार असेल तर धाय मोकळून राहण्याचा काय उपयोग आहे हो? आणि साधं राहू, साधं कसं राहायचं? व्यंकू महाराजांसारखं. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतील माझ्यासारखं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता साधं जगणं म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणाले आहे, पोटापुरतं देई रे विठ्ठला, आता लई नाही मागणं.
अरे बेंडगोळ्या कुठून आल्या? बाबा 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 बेंडगोळ्या, काय बेंडगोळ्या, कीर्तनाचा धिंगाणा झाला. बेंडगोळ्या एवढा वेळ कुठं होतीस तू? मी कीर्तनात गोंधळ घालत होते. काय? बेडकाचे पाय तू कपाळा बघितलं? असतील की घरी. प्रथमेशला पाहिलं? त्याला कशाला बघू मी? देवा, आता काय खरं नाही. राडा होणार आहे आज. पप्पा, कोणात बोलू नको, स्पष्ट सांग. आपले गोपाळ महाराज त्यांनी प्रथमेशला जंगलात नेले. एवढ्या रात्री? बाबा 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 पोपटराव बघाय सगळ्या बेडकांनी धुराळा उडवून दिला राव. हा जॅकेटच्या आतमध्ये बेडू काय जॅकेट काढ दे आमदार. अरे काढा पटकन फेकून दे फेकून दे. अरे काय मूर्ख बेडू काय, त्याला कळत नाही माझे आमदार आहे. आदोक्षज महाराज कुठे? आदोक्षज आदोक्षज महाराज कुठे होतो? आणि काय तिकडं बघ सोमेश्वर, त्याचा जीव तर पार गेलाय. काय झालंय व्यंकू महाराज? कीर्तनाचा पार विचका उडला. एवढी बेडका आली कुठून? महाराज क्षमा करा. पावसा पाण्याचे दिवस नाहीत आणि अचानक अशा एवढ्या बेटकुळ्या कशा आल्या मलाही काही कळत नाहीये. हो, जे झालं ते अत्यंत वाईट झालंय व्यंकू महाराज. ऐका ना, प्रथमेश कुठेच दिसत नाहीये. अगं मग फोन लाव त्याला. अहो लावला, तुमचं कीर्तन सुरू झालं तेव्हापासून शोधते त्याला, कुठेच दिसत नाहीये. प्रथमेश गायब आहे. आदू महाराजांना आहे ना प्रथमेशने बॅट मारली, त्याचाच बदला आज घेणार आहेत. विठ्ठला विठ्ठला, खूपच कधी शिकणार राग घ्यायचा? डोकं फिरलं की मागचा पुढचा विचारच करत नाही. हो, आता व्यंकू महाराजांना कळलं तर आता काय करायचं? आता ताबडतोब विठ्ठलाच्या जंगलात जायचं.